नमस्कार मित्रांनो, शिक्षण विभागाची आणखी एक महत्त्वाची महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. मित्रांनो, शाळा पटपडताळणी मोहीम जी आहे ते संपूर्ण राज्यामध्ये सुरू आहे आणि 22 एप्रिल 2026 ला त्याचा अंतिम टप्पा असणार आहे. तर मित्रांनो, आपल्याला शाळा पडताळणी करण्यासंदर्भात काही महत्त्वाच्या सूचना देण्यात आलेल्या आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पडताळणी करण्यासंदर्भात एक महत्त्वाचं संकलन प्रपत्र जाणून घेणार आहोत. मित्रांनो, आपण जर शाळा पडताळणी करण्यात जात असाल किंवा आपल्या शाळेची जर पडताळणी होत असेल तर आपल्याला एक महत्त्वाचं संकलन प्रपत्र भरून द्यायचं आहे. तर ते कोणतं प्रपत्र असणार आहे, कशा पद्धतीचं असणार आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर नमस्कार, मी राजमेश्राम मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, शाळा पडताळणी मोहीम अंतिम टप्पा असणाऱ्या 22 एप्रिल 2026 पडताळणी केलेल्या शाळेची माहिती संकलन प्रपत्र कोणत्या प्रपत्रामध्ये कशा पद्धतीने भरायचा याचा लाईव्ह डेमो जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा. चला तर मग सुरू करूया. तर मित्रांनो, शाळा पडताळणी संदर्भात अतिशय महत्त्वाचं हे प्रपत्र असणार आहे. आपल्याला आपल्या शाळेवर जे पडताळणी करण्यासाठी येणार आहे त्यांना हे भरून द्यायचं आहे किंवा ते सोबत घेऊन येणार आहे. आपल्याला हे सर्व माहिती त्यामध्ये भरून द्यायची आहे. तर बघा, जिल्हा परिषद अशा पद्धतीचं असणाऱ्या पडताळणी शाळा प्रपत्र भेट देणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव इथे मित्रांनो भरलेलं सुद्धा मी आपल्याला दाखवणार आहे. चला आपण हे जे प्रपत्र आहे हे जाणून घेणार आहोत. तर इथे बघा, सुरुवातीला भेट देणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव असणार आहे, त्यांचं पदनाम असणार आहे, कार्यालयाचं नाव असणार आहे, त्यांचा मोबाईल क्रमांक आणि भेटीचा दिनांक असणार आहे. तर मित्रांनो, 11, 15 आणि 22 एप्रिलला ही पडताळणी होणार होती. तर 2 टप्पे झालेले आहे आणि आता शेवटचा टप्पा असणार आहे. ज्या उर्वरित शाळा आहे तर त्या शाळेची जी पडताळणी आहे ते 22 तारखेला होणार आहे. संपूर्ण 100% शाळा पडताळणी होणार होत्या मित्रांनो. तर बघा, ज्या शाळेची पडताळणी होणार आहे त्या शाळेचं नाव इथे येणार आहे. शाळेचं नाव, त्यानंतर केंद्र, तालुका, जिल्हा. तर आमच्या हे गडचिरोली जिल्ह्याचं आहे. तर अशा पद्धतीचं इथे आहे. त्या शाळेचा युडास क्रमांक मित्रांनो इथे येणार आहे. त्या शाळेच्या मुख्याध्यापकाचं नाव इथे येणार आहे आणि त्यांचा मोबाईल क्रमांक. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो बघा, खाली आपल्याला ही जी माहिती असणार पडताळणी संदर्भात, तर इथे बघा इयत्ता असणार आहे, तुकडी असणार आहे, शाखा 11वी. समजा जर तिथे 11वी असेल त्या शाळेमध्ये तर इथे ती माहिती येणार आहे 11वीची. त्यानंतर त्या शाळेतील पटसंख्या येणार आहे मित्रांनो, मुले मुली एकूण अशा पद्धतीने. आणि प्रत्यक्ष उपस्थिती त्या पडताळणीच्या दिवशी मित्रांनो इथे जे उपस्थिती असणार आहे त्या विद्यार्थ्याची ती येणार आहे आणि इथे अनुपस्थिती येणार आहे. जे विद्यार्थी गैरहजर असतील त्यांची तिथे माहिती येणार आहे. आणि मित्रांनो, हे संपूर्ण एकूण इकडे येणार आहे खालच्या रकान्यामध्ये. त्यानंतर एक महत्त्वाची टीप येथे देण्यात आलेली, प्रत्येक वर्गाची जिओ टॅगिंग फोटो घेण्यात यावी, तसेच अनुपस्थित विद्यार्थ्यांची यादी सोबत जोडलेल्या प्रपत्रात देण्यात यावी. तर मित्रांनो, इथे एक अजून प्रपत्र असणार आहे या प्रपत्रासोबत. त्यामध्ये आपल्याला गैरहजर जर विद्यार्थी असतील तर त्यांची यादी आपल्याला इथे द्यायची आहे आणि इथे अभिप्राय ते जे अधिकारी येणार आहे ते इथे लिहिणार आहे. आणि खाली मित्रांनो संबंधित शाळेचे जे मुख्याध्यापक असणार आहे त्यांची सही आणि शिक्का असणार आहे आणि पडताळणी अधिकाऱ्याचे नाव आणि स्वाक्षरी इथे येणार आहे या ह्याच्यावर. तर मित्रांनो, या प्रपत्रामध्ये एक अजून प्रपत्र असणार आहे मागच्या बाजूला, गैरहजर विद्यार्थ्याची यादी म्हणून. तर त्या शाळेची जर पडताळणी दरम्यान काही विद्यार्थी जर गैरहजर असतील तर त्या विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती या प्रपत्रामध्ये मित्रांनो येणार आहे. तर बघा, शाळेचं नाव, त्यानंतर केंद्र, तालुका, जिल्हा जे काही असेल ते, शाळेचा युडास क्रमांक, त्यानंतर अनुक्रमांक, इयत्ता, तुकडी, शाखा. तर इथे इयत्ता येणार आहे, त्या विद्यार्थ्याचं नाव येणार आहे. मित्रांनो, फक्त इथे गैरहजर जर विद्यार्थी असतील पडताळणीच्या दिवशी तर त्याच विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती इथे येणार आहे. खाली मुख्याध्यापकाची सही शिक्का आणि पडताळणी अधिकाऱ्याचे नाव आणि सही शिक्का अशा पद्धतीची माहिती मित्रांनो या प्रपत्रामध्ये भरून द्यायची आहे. जर आपली पडताळणी पहिल्या टप्प्यातच झाली असेल तरी सुद्धा आपल्याला अशा पद्धतीचं जे प्रपत्र असणार आहे ते भरून द्यायचं आहे. सोबतच मित्रांनो, आपल्याला जे अटेंडन्स कार्ड निघणार आहे पडताळणी ऑनलाईन झाल्यानंतर ते सुद्धा याला जोडायचं आहे. तर आता मी एक भरलेलं प्रपत्र आपल्याला दाखवणार. तर मित्रांनो बघा, अशा पद्धतीचं अटेंडन्स कार्ड तिथे ऑनलाईन जेव्हा आपली पडताळणी होणार आहे तशा पद्धतीचं येणार आहे. तर बघा, इथे मी एका शाळेची पडताळणी 15 तारखेला जी केलेली होती, बघा आपल्याला इथे तारीख दिसत असेल 15/4/2026ला. तर तिथे 49 विद्यार्थी होते आणि प्रेझेंटसुद्धा 49 होते. तर ती जी शाळा होती आमची झेडपी प्रायमरी स्कूल होती एक, विसापूर नावाची. तर अशा पद्धतीचे मित्रांनो तिथे अटेंडन्स कार्ड निघणार आहे, आपल्याला माहीत असेल. संपूर्ण अशी माहिती तिथे येणार आहे. तर हे अटेंडन्स कार्ड त्या प्रपत्रासोबत जोडायचं आहे. तर ते प्रपत्र जे आता आपण बघितलं अशा पद्धतीचं असणार आहे. तर बघा,
आमच्या जिल्हा परिषदतर्फे अशा पद्धतीचं आहे. भेट देणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव इथे आलेलं आहे. आमच्या संबंधित आमचे जे केंद्र प्रमुख आहे त्यांचं नाव आलेलं आहे. त्यांचं पद म्हणजे केंद्र प्रमुख म्हणून आलेलं आहे. कार्यालयाचं नाव समूह साधन केंद्र तळोदी म्हणून. मोबाईल क्रमांक इथे आलेला आहे. त्यानंतर भेटीचा दिनांक जो आहे 15/4/2026. त्यानंतर मित्रांनो बघा, जिल्हा परिषद शाळा ज्या शाळेवर भेट दिलेली होती त्या शाळेचं संपूर्ण डिटेल इथे आलेली आहे. त्या शाळेच्या मुख्याध्यापकाचं नाव वगैरे, त्यांचा मोबाईल क्रमांक वगैरे. त्यानंतर त्या शाळेची जी काही पटसंख्या होती त्या दिवशी पडताळणीच्या दिवशी ती संपूर्ण पटसंख्या अशा पद्धतीने इथे आलेली आहे आणि त्या खाली तिथे टोटल आलेली आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीचं हे जे प्रपत्र आहे हे भरून देणं आपल्याला आवश्यक असणार आहे. आणि संबंधित जे अधिकारी येणार आहे भेट देण्यासाठी किंवा पडताळणीसाठी त्यांना आपल्याला ही संपूर्ण माहिती तिथे द्यायची आहे. तेच भरणार आहे मित्रांनो, आपल्याला ही तयार ठेवायची आहे. तर अत्यंत हे महत्त्वाचं मित्रांनो प्रपत्र असणार आहे. शाळा भेट प्रपत्र पडताळणी दरम्यान आपल्याला हे जे शाळा भेट प्रपत्र आहे हे भरून द्यायचं आहे किंवा संबंधित अधिकारी जे येणार आहे ते आपल्याकडून भरून घेणार आहे. तर समजा जर आपली पडताळणी अगोदरच झालेली असेल तरी सुद्धा आपल्याला भरून द्यावं लागणार आहे आता शेवटच्या टप्प्यामध्ये. तर अत्यंत महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती मित्रांनो आपण शाळा पडताळणी जी मोहीम आहे त्या बाबत जाणून घेतलेली आहे. अपेक्षा आहे आपल्याला माहिती समजलेली असेल. व्हिडिओ आवडला मित्रांनो, हे जे प्रपत्र आहे पडताळणीचं याची PDF लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तिथे जाऊन आपण डाउनलोड करून घेऊ शकता. तर या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा व्हिडिओ असेल एका नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.